पालघरमध्ये शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी यांचं अपहरण आणि हत्या प्रकरण ताजं असतानाच जव्हारमध्ये आणखी एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आलाय। शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावर जुगार अड्डा चालवणाऱ्यांनी हल्ला केला। जुगार अड्ड्यांविरोधात विजय घोलप यांनी तक्रार केली असल्याचा राग मनात धरून जमावानं त्यांच्यावर हल्ला केला। या प्रकरणात जव्हार पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि जव्हार पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास सुद्धा करतात। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला होता ज्याच्यामुळे हा थेट हल्ला जमावानं त्यांच्यावर केला? नक्कीच रिद्धी, बघितलं तर पालघरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ समोर आला आहे। शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी यांची हत्या आणि अपहरण प्रकरण ताजं असतानाच पालघरमध्ये आणखीन एका शिवसैनिकावर हल्ला झाल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक विजय घोलप यांच्यावर जुगार अड्डा चालवणाऱ्या एका जमावाकडून हल्ला करण्यात आलेला आहे। विजय घोलप यांनी मागील आठवड्यामध्ये या जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली होती आणि याचाच राग मनात धरून विजय घोलप यांच्यावर जमावाकडून मोठा हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। या हल्ल्यात घोलप यांना किरकोळ दुखापत झाली असून जव्हार पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या जव्हार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। जी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी। तर जुगार अड्ड्यांविरोधात तक्रार केली, या रागातून पालघरमध्ये आणखी एका शिवसेना नेत्यावर हल्ला करण्यात आला। विजय घोलप यांनी ही तक्रार केलेली होती आणि याच तक्रारीचा राग धरून जमावानं त्यांच्यावर हल्ला केला, ज्याच्यात ते किरकोळ जखमी झाले। उपजिल्हा प्रमुख आहेत विजय घोलप यांच्यावर एका महिलेनं हल्ला केला। जव्हारमधली ही घटना आहे।